नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे गुरुवार आणि आज आहे मोहिनी एकादशी. वर्षभरामध्ये अनेक एकादशी येत असतात. प्रत्येक एकादशीचे विशेष महत्त्व आहे. एकादशी व्रत हे विष्णू देवतांना समर्पित आहे. दर महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात. एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात अशा 2 एकादशी येत असतात. त्यापैकी वैशाख शुक्ल पक्ष एकादशीला आज विशेष महत्त्व आहे. ही एकादशी मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. पौराणिक कथेनुसार अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानव यांनी मिळून समुद्र मंथन केले होते. समुद्रामधून अमृत निघाले तेव्हा देव आणि दानवामध्ये भयंकर युद्ध झाले. तेव्हा त्या अमृताचे रक्षण करण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंनी मोहिनी हा अवतार घेतला. विष्णूंच्या या मोहिनी रूपाने सर्व दानवांना भ्रमात ठेवून त्यांना आकर्षित करून तेथे उपस्थित असलेल्या देवतांना अमृत प्यायला दिले आणि देव अमर झाले. त्यामुळेच त्या दिवशीपासून ज्या दिवशी भगवान विष्णूने मोहिनी हे रूप धारण केले तेव्हा एकादशी तिथी होती आणि म्हणूनच या एकादशीला मोहिनी एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही तुम्ही उपाय केले तर त्याचे तुम्हाला निश्चितच चांगले फळ मिळते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी आणि सोपा असा उपाय सांगणार आहे. आज गुरुवार मोहिनी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण पिंपळाच्या पानावर लिहा हे 2 शब्द. शत्रू घरी येऊन माफी मागतील, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये पैशांचा पाऊस पडेल. अर्थातच तुमचं दारिद्र्य नष्ट होणार. विष्णू देवतेच्या आणि लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरामध्ये पैशाची भरभराट होत राहणार. आणि हा अगदी सोपा उपाय आहे. पिंपळाच्या पानावर 2 शब्द लिहायचे आहे. ते कोणते शब्द आहेत, उपाय कसा करायचा आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पुढे दिलेलीच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही आज मोहिनी एकादशीच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. पिंपळाचं झाड अत्यंत पवित्र मानले जाते. पिंपळाच्या झाडामध्ये विष्णूचा अवतार असल्याचे मानले जाते. त्यामुळे या झाडाचे काही उपाय केल्यास निश्चितच ते प्रभावी ठरतात. पिंपळाच्या झाडाचे धार्मिक महत्त्व अनेक कथेमध्ये पुराणात सांगितलेले आहेत आणि खूप प्रभावी उपाय या पिंपळाच्या झाडाजवळ केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे निश्चितच दूर होतात. पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा देखील वास असतो असे म्हटले जाते. त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी, धन समृद्धी प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने तुमचा पितृदोष देखील दूर होत असतो. जर आज एकादशीच्या दिवशी तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट, अडचणी सर्व नष्ट होतात आणि तुमची कामे मार्गी लागतात. जर तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नसेल, कोणत्याही कामात यश मिळत नसेल, तुमची आर्थिक स्थिती व्यवस्थित नसेल, तुम्हाला सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल, खूप मेहनत करूनही तुम्हाला त्याचे तितक्या पटीने फळ मिळत नसेल किंवा एखाद्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, तो शत्रू गुपित असो किंवा तुम्हाला माहीत असलेला असो, शत्रूमुळे तुमच्या आयुष्यात कळत नकळत अडचणी येत असतील, शत्रू तुमच्यावर वार करत असेल, तर याप्रमाणे शत्रुदोष देखील नष्ट होण्यासाठी आजचा हा उपाय खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल, इतर लोकांकडून पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावर कुठले कर्ज असेल, तर अशा कुठल्याही कर्जातून मुक्त होण्यासाठी आणि आर्थिक समस्या दूर होण्यासाठी, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी ठरणार आहे. सकाळी लवकर उठायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकून स्नान करायचे आहे. त्यामुळे आपल्या शरीराची पवित्रता राखली जाते व त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याआधी तुम्हाला तुमच्या घरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे व माता लक्ष्मी आणि विष्णू देवतांची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. कारण एकादशीच्या दिवशी विष्णू देवतांची पूजा करणे खूप महत्त्वाची मानली गेली आहे. त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे. हा उपाय करण्यासाठी जर तुमच्या घराजवळ एखादं मंदिर असेल आणि त्यासमोर पिंपळाचं झाड असेल तर तुम्ही हा उपाय तिथे जाऊन करू शकता. अगदी उत्तम ठरेल. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे.
त्या तांब्यामध्ये थोडंसं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि थोडेसे गाईचे दूध टाकायचे आहे. गूळ नसेल तर थोडीशी साखर टाकली तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे, त्यामध्ये 2 कापसाच्या वाती घ्यायच्या आहेत आणि हे पाणी आणि हे दिवा घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचे आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याला हळद कुंकू लावून त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर हे जे आपण पाणी आणलेलं आहे ते पाणी त्या वृक्षाच्या मुळाशी तुम्हाला अर्पण करायचे आहे. जल अर्पण करून झाल्यावर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णूंचं आणि माता लक्ष्मीचे नामस्मरण करायचे आहे. पिंपळाच्या झाडाखाली एखादं पिंपळाचे पान गळून पडलेलं असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. जर तसं नसेल तर तुम्हाला पिंपळाच्या झाडाची क्षमा मागून त्यानंतर तुम्हाला त्याचे एक पान तोडून घ्यायचे आहे. पान तुम्ही कशासाठी घेत आहात असे मनोमन झाडाला सांगायचे आहे व माफी मागून ते पान तोडायचे आहे. त्यानंतर ते पान घरी घेऊन यायचे आहे आणि स्वच्छ धुवून त्यावर थोडंसं कुंकू घेऊन कुंकामध्ये थोडं पाणी टाकून त्याचा गंध तयार करून त्या पानावर पिंपळाच्याच झाडाची थोडीशी काडी घेऊन त्या काडीनं तुम्हाला त्या पानावर ओम विष्णवे नमः हा मंत्र त्या कुंकुमाने लिहायचा आहे. ओम विष्णवे नमः हा मंत्र लिहून ते पान जे आहे भगवान विष्णूंना ते पान अर्पण करायचे आहे. देवघरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यासमोर तुम्ही अर्पण करू शकता. जर नसेल तर बाळकृष्णासमोर अर्पण करू शकता. बालाजी हे देखील रूप भगवान विष्णूंचेच आहेत, त्यांच्यासमोर वाहिले तरी चालेल किंवा विठ्ठलासमोर वाहिले तरीही चालेल. त्या पानाला तुम्हाला हळद कुंकू अक्षता धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे, फुले व्हायची आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि तिथेच देवासमोर बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करायचा आहे. आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती विष्णूसमोर तुम्हाला सांगायची आहे आणि तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर हो यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ते पान दिवसभर तिथेच राहू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते पान तेथून उचलून तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. किंवा वाहते पाणी जर घराजवळ नसेल तर तुम्ही ज्या झाडाजवळून हे पान आणलेले आहे त्या झाडाच्या मुळाशी हे पान तुम्हाला नेऊन ठेवायचे आहे किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकले तरीही चालेल. तर अशा प्रकारे तुम्हाला पिंपळाच्या पानाचा अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय करायचा आहे. नक्की करून पहा. हा उपाय तुम्ही केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील आणि सर्व कामे निश्चितच मार्गी लागतील. त्याचबरोबर मोहिनी एकादशीला अजून एक अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय केला जातो, तो म्हणजे हा उपाय जर तुमच्या घरामध्ये सतत पतीपत्नींमध्ये भांडणे होत असतील, सकाळ संध्याकाळ कोणत्याही वेळेला कोणत्याही कारणाने वादावाद होत असेल, दोघांमध्ये प्रेम सलोखा नसेल तर मोहिनी एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाजवळ धूप दिवा आणि तांदूळ अर्पण करावे. त्यानंतर या वृक्षाची मनोभावे पूजा करावी. त्या केळीच्या वृक्षाला दूध आणि त्यामध्ये थोडंसं केशर मिसळून अर्पण करावे. असे केल्याने पती पत्नीमधील सर्व वाद भांडणे नष्ट होतात व प्रेम सलोखा वाढत राहतो. तर घरातील सुखासाठी देखील तुम्ही हा उपाय अवश्य या मोहिनी एकादशीच्या दिवशी नक्की करावा. दोन्ही उपाय अगदी सोपे आहेत आणि खूप प्रभावी आहेत, त्यामुळे तुम्ही हे दोन्ही उपाय नक्की करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.